स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, 29 तारखेला जी काही आता गुरुपौर्णिमा येत आहे, सगळेजण या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात. तर आता ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त खूप जण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतात. आता हे पारायण का करावं, कधी करावं, कसं करावं, याचे नियम अटी काय आहे, याचं उद्यापन कसं करायचं आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, गुरुपौर्णिमा हा प्रत्येक शिष्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. म्हणजे कोणताही असू द्या, की म्हणजे तो स्वामींचा सेवेकरी असू द्या, दत्त सेवेकरी असू द्या, नाथभक्त असू द्या, किंवा इतर कोणताही देव त्यांचं म्हणजे इतर कोणीही त्यांचे गुरु असू द्या, तर त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस असतो. कारण की बघा, की आपण हा दिवस म्हणजे गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. तर त्याच्यामुळे याला खूप महत्त्व आहे. आणि आता जे काही स्वामी भक्त आणि दत्तभक्त आहेत, तर ते जो काही हा 21 दिवसांचा कालावधी आहे, तर याच्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतात. खूप जण एक पारायण करतात, 3 करतात, तर असे गुरुचरित्राचं पारायण हे केलं जातं. आता बघा, की जो काही गुरुचरित्र हा ग्रंथ आहे, तर तो 5वा वेद मानला गेलेला आहे. खूप पवित्र आणि खूप दिव्य अशी अनुभूती देणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे असं म्हणतात, की सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज त्या ग्रंथामध्ये वास करतात. म्हणजे त्याच्यामुळे बघा, की हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे. ज्याच्या घरामध्ये गुरुचरित्र हा ग्रंथ, तर त्या घरामध्ये कसलीही भीती नाही. म्हणजे इतकं ह्या ग्रंथाला महत्त्व आहे. आता बघा, की सगळ्यात महत्त्वाचं, की का सेवा करावी, हा खूप मोठा प्रश्न असतो. आता बघा, की जे जुने सेवेकरी आहे ना, त्यांना हा प्रश्न कधीच पडत नाही. कारण की कसं असतं, की त्यांनी अनुभव घेतलेले असतात आणि म्हणून तर ते पारायण करतात, सगळ्यात महत्त्वाचे. पण आता जे नवीन सेवेकरी आहेत, तर खूप महत्त्वाची गोष्ट असते, की का पारायण करावं. खरं सांगू का, तुमचे कितीही खडतर प्रारब्ध असू द्या, कितीही कठीण प्रारब्ध असू द्या तुमचे, तर ते प्रारब्ध कमी करण्याचं काम गुरुचरित्र हा ग्रंथ करत असतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू द्या, संकट असू द्या, त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्याचं काम करत असतं गुरुचरित्र हा ग्रंथ. अतिशय भव्य दिव्य असा ग्रंथ आहे. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, तो सोडवण्याचं काम करतं गुरुचरित्र हा ग्रंथ. तर त्याच्यामुळे आवर्जून या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आणि मुळात ते ना, खूप जण घाबरतात, तर घाबरायचं नाही. असं म्हणजे काही असं वेगळं ह्या ग्रंथाचं नियम अटी ह्या गोष्टींना खूप जण घाबरतात, तर असं काहीच नाही आहे. एकदा पारायण करून बघा, म्हणजे पुढच्या वेळेस आपोआप तुम्हीच ह्या ग्रंथाचं पारायण कराल. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की पारायण आता आपल्याला कधी करायचं आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त. तर गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला फक्त 7 दिवसांचं पारायण करायचं असेल ना, तर असे 7 दिवस निवडा, की जी काही गुरुपौर्णिमा आहे ना, तर त्या दिवशी आपली समाप्ती झाली पाहिजे. म्हणजे त्याच्या आधीचे जे 7 दिवस आहे ना, तर ते 7 दिवसांमध्ये आपल्याला पारायण सुरू करायचं आहे, जेणेकरून 7व्या दिवशी आपली ग्रंथाची समाप्ती येईल. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, की ज्यांना एकपेक्षा जास्त पारायण करायचे आहे, म्हणजे 2, 3 असे पारायण करायचे आहे, तर त्यांनी कसं करायचं. तर तुम्ही आता समजा 7 दिवसाचं पारायण म्हणजे 21 दिवस आपल्याला लागणार आहे. तर की तुम्ही ज्या दिवसापासून पारायणाला सुरुवात केली त्याच्यापासूनचे 7 दिवस. 7व्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवणार, जो काही असेल भाजी पोळी, घेवड्याच्या शेंगा, तुम्हाला जे करायचं ते. तर तुम्ही नैवेद्य दाखवणार, ग्रंथ हलवणार आणि परत लगेच पारायणाला सुरुवात करणार. परत पुढचे 7 दिवस तुम्ही पारायण वाचणार, 7व्या दिवशी नैवेद्य दाखवणार, ती ग्रंथाची समाप्ती झाली, लगेच पुढचं तुम्ही पारायण सुरू करणार. तर तुम्ही असे 21 दिवस 7 पारायण 21 दिवस तुमचे 3 पारायण होणार आहे. आता किंवा कोणाचा मासिक धर्म असेल, कुणाला लग्नाला म्हणजे काहीही कार्यक्रमाला जायचं असेल, तर ह्या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही 7 दिवसांचं पारायण करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, की अमावस्याच्या दिवशी आपल्या ग्रंथाची समाप्ती यायला नको. तेवढे 2 दिवस तेवढे म्हणजे अमावस्याचे जे काही 1 दिवस किंवा 2 दिवस असेल, तर ते बघून आपल्याला ग्रंथ हा सुरू करायचा आहे. एवढी एक गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता बघा, की याचे नियम अटी काय आहे. महत्त्वाची गोष्ट, सगळेजण ज्या गोष्टीला घाबरतात, असं काहीही नाही. जितका म्हणजे फक्त ह्या ग्रंथाचं आपल्याला पावित्र्य मात्र अगदी म्हणजे आपण म्हणतो ना, जीवापाड जपायचं आहे. साक्षात दत्त महाराजांचा वास आहे, म्हणून पावित्र्य हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाळायचं आहे. बाकी नियम अटी अशा काही खूप नाही.
सगळ्यात महत्त्वाचं काय की ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. हा महत्त्वाचा नियम. कांदा लसूण वर्ज करायचा आहे, कारण की ते तामसी आहे आणि ज्या गोष्टींनी आपल्याला ॲसिडिटी वाढते ना, तर त्या गोष्टी खायच्या नाही. म्हणजे वांगं असेल, तुमचं कांदा लसूण असेल, किंवा त्याच्यानंतर बघा की तुरीची डाळ, तर ह्या गोष्टी आपल्याला खायच्या नाही. बाकी तुम्ही फ्लावर आहे, कोबी आहे, भेंडी आहे, मुगाची डाळ आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकतात. आणि आता पुढचं म्हणजे काय की बघा, आपल्याला एकच धान्य खायचं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी गव्हाची पोळी खाल्ली तर 7 दिवस गव्हाची पोळी. जे काही तुम्ही पहिल्या दिवशी खाल, फक्त धान्य म्हणजे बाजरी, ज्वारी, गहू जे काही असेल, तर ते तुम्हाला 7 दिवस खायचं आहे, ते पाळायचं आहे. आपल्याला परान्न वर्ज करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा नियम. आपल्याला 7 दिवस कोणाच्याच घरचं खायचं नाही, शक्यतो बाहेर खायचं नाही. गरजच अति पडली तरच आपण बाहेर खायचं आहे, पण त्याच्यात पण गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते जेवण आपल्याला करायचं आहे. आता पुढचं म्हणजे काय की झोपण्याचं. तर बघा, ह्या 7 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या बेडवर किंवा गादीवर झोपायचं नसतं. म्हणजे जे काही आपण म्हणतो ना की आपला जो थाटमाट शोक असतो ना, म्हणजे आपण म्हणतो त्याला की, तर त्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहे. म्हणजे जी आपण ऐशो आराम जो असतो आपला, ऐशो आराम थोडक्यात, तर त्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत. म्हणजे गादीवर झोपायचं नाही, चादरीवर चटईवर झोपायचं आहे. आता कुणाला जर काही अडचण असेल, पाठी म्हणजे त्रास असेल समजा, तर त्यांनी बेडवरची गादी काढायची, तिथे चटई किंवा सतरंजी अंथरायची आणि तुम्ही त्याच्यावर झोपले तरी चालेल. आता ग्रंथ वाचताना आपल्याला काय करायचं आहे, पूर्वेकडे तोंड होईल किंवा उत्तरेकडे तोंड होईल आपलं, असं आपल्याला ग्रंथ वाचताना बसायचं आहे. जे आसन 7 दिवस घेतलं तेच पहिल्या दिवशी जे आसन घेतलं ते 7 दिवस वापरायचं आहे. ग्रंथ हलवायचा नाही. पूजा मांडणी करतानाच अशा ठिकाणी करायची आहे का ग्रंथ तिथून हलल्या जाणार नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की वेळोवेळी गोमूत्र शिंपायचं आहे. ग्रंथ वाचताना शक्यतो पहाटच्या वेळेला वाचायचं आहे. म्हणजे प्रयत्न करायचा आहे पहाटे वाचण्याचा. आणि 12 ते 12:30चा टायमिंग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि शक्यतो 4पर्यंतच ग्रंथ पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता याला अपवाद आपण म्हणतो ना, जॉबवाले ज्यांना शक्य नाही, तर त्या गोष्टी थोड्या अपवाद आहेत. दत्त महाराजांची क्षमा मागायची आणि आपण वाचायचं आहे. फक्त कटाक्षाने 12-12:30चा टायमिंग हा आपल्याला सोडायचा आहे. आता दुसरं म्हणजे काय की ह्या 7 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये कुणीही व्यक्ती येऊ द्या, तर त्याला दत्त महाराजांचं स्वरूप समजून आपल्याला त्याचा पाहुणचार करायचा आहे. चहा पाणी काही असू द्या, त्याला तसं आपल्या घरातून जाऊ द्यायचं नाही. कुणाचाही अनादर ह्या 7 दिवसांमध्ये आपल्याला करायचा नाही. कुणालाही म्हणजे आपण म्हणतो ना की वाईट बोलणं, शिव्यागाळ करणं, भांडण करणं, तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. आता पूजा मांडणी. तर पूजा मांडणीचं कसं आहे की तुम्ही एक आधी खालची जागा गोमूत्र टाकून स्वच्छ करायची, चौरंग स्वच्छ करायचा, त्याच्यावर पिवळं किंवा लाल वस्त्र हे अंथरायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामींचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. त्याच्यासमोर आपल्याला मूर्ती ठेवायची आहे. आणि आपण जो काही कलश मांडतो, तर कलश आपल्या डाव्या हाताला स्वामींच्या उजव्या हाताला येईल असा आपल्याला कलश मांडायचा आहे. आणि आपल्याला गणपती बाप्पा पण तिथे ठेवायचे असतात. 2 नागवेलीची पानं ठेवून गणपती बाप्पा ठेवायचे असतात. आणि अखंड दिवा. आता तुमची परिस्थिती असेल तर नक्की 7 दिवस अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे. नसेल तर पोथी वाचण्यापुरता लावला तरी सुद्धा चालणार आहे. आणि जो काही ग्रंथ आहे तर तो आपल्याला खाली ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही पाटावर ठेवा, म्हणजे कशावरही ग्रंथ ठेवा, पण वरती का नाही ठेवायचा की आपला ग्रंथ हा 7 दिवस म्हणजे हल्ला गेला नाही पाहिजे, म्हणून आपल्याला तो ग्रंथ सेपरेट ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, तर ह्या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना की विटाळ, सुतक ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहे. म्हणजे अशा व्यक्तींच्या घरामध्ये आपल्याला जायचं नाही. आणि सपोज आपल्याला जरी विटाळ सुतक पडलं तर ग्रंथ इतर कोणाकडून आपल्याला वाचून घ्यायचा आहे. ग्रंथ आपल्याला तसाच ठेवायचा नाही. आणि खूप जणांचा प्रश्न असतो की स्वामींची जी काही मूर्ती ठेवलेली आहे तर ती आपण 7 दिवस तशीच ठेवू. तर आपल्याला असं करायचं नाही. स्वामींच्या मूर्तीला आपल्याला दररोज आंघोळ घालायची आहे. कारण की आपण नवरात्रामध्ये देवघटी बसवतो, हे आपण पारायण करत आहोत. तर त्याच्यामुळे स्वामींची जी काही मूर्ती आहे त्याला आंघोळ घालून छान गंध वगैरे फुलं वाहून परत मूर्ती आपण जागेवर ठेवायची आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपला जो काही कळस भरून ठेवलेला आहे तर तो कलश आपला हलला जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता बघा की पोथीची समाप्ती म्हणजे उद्यापन कसं करायचं आहे. आता उद्यापन हे जे काही तुम्ही 7व्या दिवशी करता, तर नैवेद्य हा तुमच्या यथाशक्ती आपल्याला करायचा आहे. यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही पुरणपोळी करा, साधं करा, वरण भात भाजी पोळी, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगा ह्या ठेवायच्या आहे. कारण की
त्या दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला घेवड्याच्या शेंगा आवर्जून ठेवायच्या आहेत. आणि पूजेमध्ये आपल्याला शेवंतीचे फुलं हे वापरायचे आहेत, कारण की शेवंतीचे फुलं हे दत्त महाराजांना खूप जास्त प्रिय असतात. आणि आपण बघा वाचतो पण की शेवंतीच्या फुलांचंच आसन करून दत्त महाराज हे म्हणजे नदी पार करून गेले होते. तर शेवंतीचे फुलं हे खूप जास्त प्रिय असतात. तर आपल्याला शेवटच्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला 4 नैवेद्य करायचे आहे दत्त महाराजांना, आपल्या कुलदेवीला, आपल्या कुलदैवतला, स्वामी महाराजांना आणि एक गाईचं नैवेद्य. तर असे आपल्याला 4 ते 5 नैवेद्य करायचे आहे. तर ते नैवेद्य आपल्याला समोर ठेवायचे आहे. ग्रंथाचा पण एक नैवेद्य असतो त्याच्यामध्ये, ते नैवेद्य आपल्याला समोर ठेवायचे आहे. नैवेद्य छान आपण चौकोनी भरीव मंडल करून नैवेद्य स्वामींना दाखवून तुळशीपत्र ठेवून मंत्र म्हणून नैवेद्य स्वामींना दाखवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही 4 ते 5 आरत्या आहेत त्या 4 ते 5 आरत्या करायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रंथ हातात घ्यायचा आहे. दत्त महाराजांचा जय जयकार करत आपल्याला ग्रंथ डोक्याला लावायचा आहे. असं आपल्याला 3 वेळेस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रंथ जाग्यावर ठेवायचा आहे. आणि मग आपल्याला जे काही म्हणजे जो काही कलश आहे तर तो थोडासा हलवायचा आहे आपल्याला. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर थोडा वेळ राहू द्यायचं. मग संध्याकाळी तुम्ही पोथी वगैरे सगळं आवरून ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. जो काही पोथीला ठेवलेला नैवेद्य आहे तर तो तुम्ही स्वतः घ्यायचा आहे. गाईचा नैवेद्य हा गाईला आपण द्यायचा आहे. आणि बघा की जे काही 7 दिवसांचा पारायणाचा कालावधी असतो तर यावेळेस आपण जी काही पोळी भाजी करू तर तोच नैवेद्य दत्त महाराजांच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे. दररोज 2 वेळेस आपल्याला आरती करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं संध्याकाळी पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलमध्ये लावायचं आहे. शांततेत ते आपल्याला ऐकायचं आहे. कारण की कसं असतं की ज्या काही आपल्याकडून चुका होतात तर त्या चुकांची क्षमा प्रार्थना म्हणून आपण विष्णू सहस्त्रनाम हे पठण करत असतो. तर अशा प्रकारे अगदी साधं सोपं पारायण गुरुचरित्राचं आहे. न घाबरता प्रत्येकाने गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. याचा अनुभव घ्यायचा आहे. एकदा तुम्हाला अनुभव आला तर पुढच्या वेळेस आपोआपच तुम्ही हे पारायण करणार आहे. श्री स्वामी समर्थ.